आयकॉनवर क्लिक करा। काय सांगाल सध्या लसूणचा भाव किती आणि लोक नाराज आहेत? लसणाचा भाव 480 रुपये, लोक नाराज आहेत। अर्धा किलो पाव किलो घ्यायचा अर्धा किलो घ्यायचा तिथं पाव किलो घेतात, पाव किलो घ्यायचा तिथं अर्धा पाव घेतात। लोकांना नाही सध्या परवडत लसणाचा भाव। लसणाचा भाव सरासरी कमीत कमी 100 रुपये असला तर ठीक आहे बाबा, एवढा भाव आहे त्यामुळे लोक नाराज आहेत। तुमच्या व्यवसायावरती काय परिणाम झाला? व्यवसाय आमचा कसा चालणार आहे एवढ्या लसणाचा भाव असल्यामुळे? व्यवसाय आमचा असाच आहे, मंद चाललाय। गिरायक येतात का मग? गिरायक काय घेतात, अर्धा पाव घेतात, ते काय परवडतंय? लॉस आहे याच्यामध्ये? हा, लॉसच आहे। भाव कमी होतील मला वाटतंय? काय माहिती आता कमी होतात का वाढतायत ते पण नाही काय सांगू शकणार। सध्या तर वाढतच चाललेत भाव। तुम्ही सुद्धा एक व्यापारी असतील, गृहिणी आहेत, तर तुम्हाला याच्याविषयी काय आव्हान काय करायचं? सध्या तर असं वाटतं थोडाफार कमीच करावा, म्हणल्यानंतर थोडा गिरायकांना पण परवडलं, आम्हाला पण परवडल येताना। नाव काय तुमचं? लक्ष्मी। लसूण परवडतो का तुम्हाला सध्या महाग? नाही ना, एवढा महाग झाल्यानंतर लसूण आम्हाला नाही परवड खाणार। काय प्रॉब्लेम येतात लसूण खरेदी करताना? कारण आम्ही पहिला आधी 1-2 किलो असे 4-5 किलो आम्ही लसूण खरेदी करत होतो। आता ऍक्च्युली एवढा लसणाचा भाव महाग झालेला आहे ना, त्यामुळे आम्हाला परवड खात नाही। पाव किलो सुद्धा घ्यायची असं इच्छा होत नाही एवढं महाग असल्यामुळे। घर चालवताना काय प्रॉब्लेम लसूण नसलं तर? लसूण तर आता भाजीमध्ये पाहिजेलच आपल्याला सर्वच। लसणाशिवाय तर आता कोणी देता येतच नाहीये कुठल्याही भाजीला काही झालं तर। सरकारला काय आव्हान कराल की एवढं महागाई वाढवली? लसणाचा भाव थोडासा कमी करावा, कारण आता आम्ही करून खाणारे माणसं वगैरे आहे, त्याच्यामुळे आम्हाला परिस्थिती नाहीये लसूण सुद्धा एवढं घेण्याची। नाव काय तुमचं? ज्योती गायकवाड। काय सांगाल लसूण 480 रुपये किलो झाला आहे, खरेदी करायची इच्छा होती काय? लसूण घेऊ वाटत नाही, एवढा महाग झाला लसूण, पण काय पर्याय नाही ना, घ्यावं तर लागतेच ना। पहिले किती घ्यायचे आता किती घेतात? पहिला एक स्वस्त असेल तर 1-1.5 किलो, आता महाग झाले तर पाव किलोच घेतो, तोच पुरून वापरायचा। महिना जातो का त्याच्यावर? नाही जात, 4 दिवस पण नाही जात। परवडतं का? नाही परवडत। गृहिणी म्हणून सरकारला काय आव्हान कराल एवढं सर्व गोष्टी महाग करतात? तुम्हाला काय वाटतं? गृहिणी म्हणून सरकारला एवढं सांगेल की एवढा महाग करू नका, जरा स्वस्त करा, आम्हाला गरिबांना काय परवडणार आहे ना घ्यायला। पगार पण नाही एवढे आम्हाला येत, आम्ही माथाडीमध्येच आहे मार्केटला, नाही परवडत घ्यायला। नाव काय तुमचं? माझं नाव मीना विलास पवळे। काय सांगाल सध्या लसणाचे भाव वाढलेत, घर परवडतं कसं, तुम्हाला काय सांगायचं? लसणाचे भाव खूपच महाग झालेत, एवढे 480 रुपये बाजार आहेत लसणाला। सामान्य लोकांना परवडत नाही खायला। अर्धा पाव लसूण घेतला तर 3च कांड्या बसतात, कसा महिना वाढवणार? सरकारने काहीतरी त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे ना, काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे का सामान्य लोक कसं महिनाभर एवढा लसूण पाव अर्धा पाव पुरवणार? एवढे महागाई वाढवून ठेवली सगळी, काय करणार? नाव काय तुमचं? आशा डोंगरे। हेलो, हाँ वो वेलकम के पास आ जाओ, मैं आती हूँ वहाँ पर। हाँ वहाँ पर मैं ये करने को लिए आई है ना, आटा डालने को लिए आई। अर्धा किलो घेतला तर एवढं, अर्धा किलो घेतला तर नाही परवडत।